नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. स्पाइकची स्ट्रॅटेजी तुम्ही सगळेजण खूप वेट करत होता या स्ट्रॅटेजीसाठी. तर आपण फायनली स्पाइकची स्ट्रॅटेजी आता सांगतोय, रिव्हील करतोय. ऑलरेडी पण भरपूर वेळा सांगितलं पण तुम्हाला समजलेली नाहीये. ठीक आहे, सिंपल फंडा आहे बघा. पहिली गोष्ट, सायकोलॉजी महत्वाची आहे. मार्केटची सायकोलॉजी म्हणतोय, मार्केटमध्ये बिहेवियर कसं चाललेलं आहे, रिटेलरच्या स्टॉप लॉस कडे, ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. पण जर आपण एकदम सिंपल ठेवायचं झालं या स्ट्रॅटेजीला तर काय करणार आहे बघा, दोन गोष्टी यूज करणार आहे. एक तर क्लोजिंग प्राइस, आपल्याला पाहिजे एक तर क्लोजिंग प्राइस, नसेल तर सायकोलॉजिकल नंबर. या दोन ठिकाणीच आपण ही स्ट्रॅटेजी वापरणार आहे. सायकोलॉजिकल नंबर म्हणजे काय, 500च्या मल्टिपल मधले नंबर. ओके, समजलं. कुठे कुठे वापरणार, क्लोजिंग प्राइस आणि सायकोलॉजिकल नंबर. परत विचारायचं नाही की डेहाला वापरायचे का डेला वापरायचे, इकडे तिकडे काय विचारत नाही. क्लोजिंग प्राइसला आणि सायकोलॉजिकल नंबरला ही स्ट्रॅटेजी युज करायची. बघा, बाय साईडला पोझिशन कशी बनवायची, सेल साईडला पोझिशन कशी बनवायची. सपोज करा इथं क्लोजिंग प्राइस आहे किंवा सायकोलॉजिकल नंबर आहे, दोन्ही असलं नो इश्यू. मार्केट चालू झालं गॅप डाऊन, नीट आहे का. सायकोलॉजिकल नंबरच्या किंवा क्लोजिंग प्राइसच्या खाली मार्केट चालू झालं असेल तर स्ट्रॅटेजी बाय साईडला वापरायची. कशी, समजा इथं चालू झालं मार्केट, ग्रीन कॅन्डल आली, इथं चालू झालं ग्रीन कॅन्डल आली. ठीक आहे, इथपर्यंत आलं मार्केट आणि इथं बनते रेड कॅन्डल. कशी, स्ट्रॉंग वीक नो प्रॉब्लेम, कशीही बनवत्या. इथं बनली रेड कॅन्डल. ठीक आहे, अशी रेड कॅन्डल बनली. समजा आता मला सांगा, इथं पीएसवाय आहे किंवा क्लोजिंग प्राइस आहे, आपण काय करतो, फिबो मध्ये याची वाट बघतो आणि 50% बाय साईडला एंट्री मारतो. आणि समजा फिबो मध्ये जर मार्केट आलंच नाही तर मला सांगा, फिबोत आल्यानंतर बाय साईडला एंट्री मारायची. ती स्ट्रॅटेजी वापरायची फिबोची, की फिबोत आल्यानंतर बाय साईडला एंट्री तर मारायची. पण फिबोत न येता मार्केट जर इथूनच रिव्हर्स झालं, बघा रेड कॅन्डल पडली, इथूनच रिव्हर्स झालं मार्केट, तर रेड कॅन्डलचा हाय मार्क करायचा. ऐका नीट, रेड कॅन्डलचा हाय मार्क करायचा आणि त्याच्यावरती एक 2 पिप मार्केट वरती निघलं, थोडंसं वरती निघलं तर रेडच्या विकच्या वरती, तर बाय साईडला आपण इथं एंट्री बनवायची. मार्केटमध्ये एक स्पाइक तुम्हाला मोठा बघायला भेटणार. ही सिंपल स्पाइकची स्ट्रॅटेजी आहे. आता तुम्हाला वाटतं की स्टॉप लॉस कसा लावायचा, टार्गेट कसं लावायचा, एकदम प्रॉपर तर आपल्याला ह्याच्यामध्ये माहित नाही की स्टॉप लॉस कुठला लावायचा, टार्गेट कुठला लावायचा आहे. पण लक्षात ठेवा, कमीत कमी एसएल इथं जी रेड आहे ह्याच्या खाली 7-8 पॉईंट तरी पाहिजे बघा. ह्याच्या खाली 7-8 पॉईंट तर पाहिजे. इथं जर भरपूर जर डिस्टन्स असेल, समजा ह्याच्यामध्ये जर डिस्टन्स भरपूर असेल तर रेड कॅन्डलच्या लोला लावा. पण ह्याच्यामध्ये जर डिस्टन्स कमी असेल तर भरपूर असा अंदाज घेऊन थोडासा एसएल लावा लागेल. एक्झाम्पल बघूया, मग तुम्हाला समजून जाईल. टार्गेट 1:1 लावा. टार्गेट कधी कधी मार्केट 1:7, 8 पर्यंत देतंय, पण आपण बुक करून घ्यायचं, कारण की स्पाइक कधी कधी रिव्हर्स होतो, मार्केट एसएल मारतो परत मुवमेंट करतं, मग त्याला काय सेन्स बनत नाही. आपल्याला गॅरंटेड 1:1 जरी मिळत असेल ना तरीही काही प्रॉब्लेम नाहीये. बाय साईडला समजलं पोझिशन कशी बनवायची, एंट्री समजली, एक्झिट समजलं, कधी कधी क्लोजिंग प्राइसला आणि सायकोलॉजिकल नंबरला. आता अजून एक आहे याच्यामध्ये, समजा इथं रेड कॅन्डल आली, इथं समजा क्लोजिंग प्राइस आहे आणि डायरेक्टली इथं रेड कॅन्डल आली. कुठं, हे बघा, डायरेक्टली इथं जर रेड कॅन्डल आली अशी वाली, आता ऍक्टिव्हेट कोण आहे मार्केटमध्ये, सेलर ऍक्टिव्हेट आहेत. बरोबर, कोण ऍक्टिव्हेट आहे मार्केटमध्ये, सेलर ऍक्टिव्हेट आहेत. सिंपल आहे, रेड कॅन्डलचा हाय मार्क करायचा, पुढची कॅन्डल, पुढची ग्रीन कॅन्डल अशी जाऊन ह्याच्यावरती निघायला लागली की स्पाइक येणार परत मार्केटमध्ये. का, ऑलरेडी रिटेलर सेल करतायत, त्यांची एसएल वरती असणार आहे, मग मार्केटमध्ये तुम्हाला स्पाइक बघायला भेटणार आहे. एंट्री मारायची ह्याच्यावरती 2 पिप, एसएल इथं असं नेहमीपर्यंत ठेवायचा, ट्राय करायचं की बाबा मार्केट कुठपर्यंत येऊ शकत नाही. इथं मोठी कॅन्डल बनते हे गॅरंटेड आहे आपल्याला, बघायचं की अंदाज घ्यायचा मार्केटचा कुठपर्यंत खाली येऊ शकत नाही असं. ओके, बाय साईडला एंट्री तुम्हाला समजली असेल, आय होप. अशी सिंपल एंट्री प्लॅन करायची आहे. किंवा अजून आहे याच्यामध्ये, जर कॉन्सल्टेशन झालं तर इथं समजा कॉन्सल्टेशन झालं, एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला समजून जायचं, इथं कॉन्सल्टेशन झालं तर ह्याच्यावरती निघताना, ह्या कॉन्सल्टेशनच्या वरती निघताना तिथे एक स्पाइक बघायला तुम्हाला भेटेल. ठीक आहे, इथं एक स्पाइक बघायला भेटेल. थोडासा अंदाज तुम्हाला घ्यावा लागणार आहे, मी फक्त सायकोलॉजी सांगतोय, बाकी तुम्हाला ऑब्झर्व करावं लागेल. एक्झाम्पल मी दाखवतो. सेम सेल साईडला पण असं यूज करायचं आपल्याला. बघा, सेल साईडला काय करणार आपण, पहिल्यांदा सेलिंग येते मार्केटमध्ये, सेलिंग आली मार्केटमध्ये, आली सेलिंग, अशी सेलिंग आली. इथं जर बनली ग्रीन कॅन्डल, इथं बनली ग्रीन कॅन्डल, आपण काय करतो, फिबोत याची वाट बघतो. फिबोत आलं बिनधास्त तिथं सेल मारायचं, लोला टार्गेट बुक करून घ्यायचं, तिथं स्पाइक साठी वाट बघायची नाही. ग्रीन कॅन्डल आली, समजा फिबोत न जाता मार्केट रिव्हर्स झालं, फिबोत मध्ये न जाता मार्केट इथूनच रिव्हर्स झालं असं बघा, इथूनच रिव्हर्स झालं मार्केट, तर ह्या ग्रीन कॅन्डलच्या खाली लोला 2 पिप खाली निघलं की सेल मारायचा, धपकन मार्केट पडतं खाली, धपकन पडतं खाली. लय मोठी कॅन्डल इथे, तुम्ही आतापर्यंत माझे ट्रेड बघितले असतील. एसएल ट्राय करा इथं कुठतरी असं ठेवायचा आणि जेवढं डिस्टन्स आहे तेवढं टार्गेट घ्यायचं, लगेच बुक होते, 5 मिनिटात ट्रेडिंग संपते बघा.
असा ट्रेड झाला की 5 मिनिटात ट्रेडिंग संपते, तुम्हाला दिवसभर अनालिसिस करायची गरज नाही, काय नाही निवांत राहा. ठीक आहे, समजलं. कॉन्सलेशन बिन्सलेशन सेम इथं पण तसं वर्क करायचं आहे. आता एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला मी, भरपूर अशी एक्झाम्पल आहे. बघा सिंपल, इथं बघा शेलिंग 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 शेलिंग, ग्रीन कॅन्डल आली. ग्रीन कॅन्डल काय रिटेल ऍक्टिव्हेट झाली कुठं, बाय साईडला. ग्रीनचा लो मार्क केला इथं आणि इथं सेल साईडला एंट्री मारली. लोच्या खाली निघलं, सेल साईडला एंट्री मारली. क्लोजिंगची वाट नाही बघायची, नुसतं खाली निघलं बसकलं की सेल मारायचा. स्टॉप लॉस बघा इथं ठेवा, रेडच्या वरती. 54 पिपचा एसएल येतो इथं. ठीक आहे, डिस्टन्स बघू शकता, चांगलं डिस्टन्स आहे. मार्केट काय रिव्हर्स करणार नाही एवढं. 54 पिपचा एसएल आला. टार्गेट बघा इथंच बुक होतंय बघा, इथं टोटल किती गेले खाली, 181.5 पर्यंत गेलेलं आहे. ठीक आहे, पण ट्राय करायचं की पहिल्या स्पाइक मध्येच आपलं एक्झिट झालं पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर हे जास्त वाटत असेल तर इथल्या बॉडीला पण तुम्ही एसएल कन्सिडर करू शकता. इथं बॉडीला पण एसएल कन्सिडर करू शकता. फिक्स नाही त्या गोष्टी, रँडम एसएल ठेवतोय आपण ह्याच्यामध्ये स्पाइक स्ट्रॅटेजीमध्ये. ठीक आहे, हा एक एक्झाम्पल झालं. असेल तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो मी दाबून. आता हे बघा, असं काय नाही की इथं पीएसवाय ला एक्झॅक्टली जाऊन ग्रीन कॅन्डल बनली पाहिजे. इथं थोडं डिस्टन्स असलं पीएसवायच्या मध्ये तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाहीये. इथं जर हॅमर कॅन्डल बनले ना, ह्याच्यापेक्षा दुसरा चांगला ट्रेंड नाही बघा. इथं 2 हॅमर बनलेले दिसतात तुम्हाला. मला सांगायचं पीएसवाय जवळ जाऊन 2 वेळा हॅमर रिजेक्शन घेतं, म्हणजे कोण ऍक्टिव्हेट झालंय बाहेर. आपल्याला ऍक्टिव्हेशन महत्वाचं आहे बघा, ऍक्टिव्हेशन महत्वाचं आहे. ऍक्टिव्हेशन कळलं एकदा तुम्हाला की गेम आहे. मग ह्याच्या खाली निघताना इथं बघा कधी खाली निघलं, इथं खाली निघालं दिसतं बरोबर. 2 पिपाच्या खाली निघलं, इथं सेल साईड एंट्री मारायची. सेम कॅन्डल एसएल ठेवायचा. 60 पिपचा एसएल येतोय, डिस्टन्स पण चांगलं आहे. टार्गेट इथं बघा 181 कसं की खपकन बुक होतं ना बाबा. एकाच कॅन्डल मध्ये 1-2 कॅन्डल मध्ये बुक होत आहे. किती गेलं मार्केट खाली, दाबून असं खाली गेला. 183 पर्यंत गेला. आपलं काय करायचं, काय करणार, ज्यांना ट्रेलिंग जमते त्यांनी करा, मित्र करत बिरत तसलं काय सुद्धा नाही. आता पुढचा ट्रेड हे बघा, ही क्लोजिंग प्राइस. हा ट्रेड घेतला होता, आठवत असेल तुम्हाला. क्लोजिंगला रेड आली, कोण ऍक्टिव्हेट आहे, सेलर ऍक्टिव्हेट आहे. झालं, क्लोजिंगच्या वरती निघताना बाय साईडला एंट्री. इथला सेम एसएल कॅन्डलचा 74 पिपचा एसएल येतोय. या टार्गेट हे बघा, एकाच कॅन्डल मध्ये स्पाइक दिला मार्केटनं. टोटल वरती किती गेलंय, 181.8 पर्यंत गेलं. आपलं काय घेणं देणं, आपण आपलं टार्गेट बुक करायचं. आपल्याला म्हणतो काय, स्पाइक आलं म्हणजे ऑपरेटर झाल्याचा फील येतो मित्रांनो, ते तुम्हाला पण यायला पाहिजे. अजून दाखवतो मस्त. कुठं आहे हा, हे बघा. आता जसं मग आपण बाय साईडला एंट्री बघितली, तसं क्लोजिंगला ग्रीन कॅन्डल आली. काय क्लोजिंगला ग्रीन कॅन्डल आली बरोबर. ग्रीनच्या खाली निघताना इथं सेल साईडला एंट्री मारायची. सेम कॅन्डलचा एसएल ठेवायचा. 42 पिपचा एसएल येतोय. अरे बापरे, कुठे गेलं, कुठं होतो, एक सेकंद. हे बघा 42 पॉईंटचा एसएल ठेवायचा. टार्गेट किती बघा मारले मार्केट, 181.5 एका स्पाइक मध्ये मारले. ही गोष्ट लक्षात ठेवा, स्पाइक आला की टार्गेट बुक करून घ्यायचं. 181.5 पर्यंत गेला, तिथं रिवर्स झालं, ओव्हरऑल खालीच गेलं मार्केट. ह्याच्या ऑपोजिट ट्रेड आता इतक्यात बघित होतो बघा. इथं क्लोजिंगला ग्रीन आली म्हणून काय केलं, सेल केला. आणि इथं काय केलं आपण, कुठे गेलं, हा हे बघा क्लोजिंगला रेड आली. इथं काय केलं आपण, बाय साईडला एंट्री मारली होती. ठीक आहे, अजून दाखवतो, लय एक्झाम्पल आहेत आपल्याकडे याची. हेच ट्रेड बनवतोय मी तर, दुसरं काय जास्त ट्रेड पण नसतात आपल्याकडं. हे बघा क्लोजिंग प्राइस बरोबर. क्लोजिंगला कोणती कॅन्डल आली, ग्रीन कॅन्डल आली. वीक ग्रीनच्या खाली निघताना इथं सेल मारायचा. हे बघा इथं सेल मारायचा. सेम कॅन्डलचा एसएल. तुम्हाला तो वीकला एसएल ठेवा किंवा बॉडीला एसएल ठेवा, थोडंसं बघायचं. बॉडीला एसएल ठेवलं जवळ वाटते, थोडंसं वीकवर ठेवायचा, काय प्रॉब्लेम आहे. 40 पिपचं एसएल येईल मार्केटमध्ये, घ्या. काय टार्गेट मारायला लागते, मार्केटमध्ये क्रॅश आला पूर्ण. किती क्रॅश आहे, क्रॅश बघा 1:5-6 क्रॅश सुद्धा येते मार्केटमध्ये. पण काही गरज नाही, आपल्याला कसं आहे परफेक्ट पाहिजे बघा. आपल्याला परफेक्ट असेल तर आपण एंट्री बनवू शकतो. जावा आता मस्तपैकी तुम्ही काय करा, बॅक टेस्टिंग करा. एक्झाम्पल स्वतः शोधा, एसएल कुठं लागतं बाबा नो. तुम्ही अंदाज घ्या ना मार्केटचा, की तुम्हाला कुठं वाटतं की एसएल कुठं लावायचा. टार्गेट 181 ला मी तर म्हणतो बुक करा किंवा ट्रेल करा तिथून पुढं. पण एसएल कुठं लावायचा हे तुम्ही बघा. ठीक आहे, आणि लक्षात ठेवा जर सपोर्ट रेजिस्टन्स दोन्ही असेल. आता समजा बघा एक्झाम्पल घ्या, इथं क्लोजिंग प्राइस आहे आणि इथं वर सायकोलॉजिकल नंबर असेल. ह्याच्यामध्ये तुम्ही स्पाइकच्या अपेक्षा करत असेल, इथं स्पाइकच्या अपेक्षा करत असाल तर स्पाइक येत नसतो. दोन्ही साईडला सपोर्ट रिटर्न असल्यानंतर मार्केटमध्ये स्पाइक येत नसतो. फॉर एक्झाम्पल एक दिवस दाखवतो तुम्हाला, कुठं गेला त्या दिवशी स्पाइक आलेला नव्हता. हा वाला दिवस बघा, हे बघा ही डे हायची लेवल आहे इथं बरोबर. डे हायची लेवल इथं क्लोजिंग प्राइस, इथं बनली ग्रीन कॅन्डल, क्लोजिंगच्या वर ग्रीन बनली. मग ह्याच्या खाली निघताना काय स्पाइक येईल का मार्केटमध्ये, नाही येणार. का, रेजिस्टन्स पासून सेलिंग आणि सपोर्ट पासून बाईंग असं जर होत असेल ना, एंट्री अवॉइड करायची. सरळ फिबोला ही एंट्री अवॉइड करायची आणि इथं सुद्धा एंट्री अवॉइड करायची. कधी,
सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या मध्ये असेल मार्केट त्यावेळेस स्पाइकची स्ट्रॅटेजी युज करायची नाही, फिबो पण युज करायची नाही, दोन्ही अवॉइड करायचा, मस्तपैकी आराम करायचा. आता आय होप तुम्हाला समज असेल, बॅक टेस्टिंग शिवाय काय होणार नाही यातलं, भरपूर असा स्टडी करावा लागेल तुम्हाला, भरपूर जाऊन चार्ट 10 एक्झाम्पल सापडतील, महिन्यात 7-8 ट्रेड तर आरामशीर सापडून जातील तुम्हाला क्लोजिंग प्राइसला आणि सायकोलॉजिकल नंबरला. ओके, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो सगळ्या व्हिडिओ शेअर करा, कारण स्पाइक मध्ये लोकांचे एसएल हिट होतात, कमीत कमी लॉसचे तर ट्रेड वाचतील तुमचे, मित्रांचे वगैरे तुमच्या सगळ्यांचे. त्याच्यामुळे भरपूर असं व्हिडिओला शेअर करा आणि 1 नंबर विनिंग आहे. तुम्ही आतापर्यंत अॅक्युरसी बघितलं असेल स्वतः, मी जेवढे ट्रेड घेतले त्याच्या अॅक्युरसी तुम्हाला आतापर्यंत पाहायला भेटली असेल, त्यामुळे व्हिडिओला भरपूर असं शेअर करत आहे. तुम्ही म्हणला म्हणून व्हिडिओ टाकलेला आहे, फ्री मध्ये टाकलेला आहे, कुठल्या पेड कोर्स नाही, काय नाही, काय सुद्धा सगळं फ्री मध्ये तुम्हाला सांगितलं. आणि वर्किंग आहेत सगळ्या गोष्टी, महत्वाची गोष्ट आहे की वर्किंग आहेत. लोकांचे पैसे घेऊन गोष्टी वर्किंग होत नाहीत, आपल्या सगळ्या गोष्टी फ्री वाल्या वर्किंग आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.